छत्रपती संभाजीनगरमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांच्या डोळ्यात फेकले मिरचीचे पाणी। ड्रग्ज विक्री करत असल्याची पोलिसांना मिळाली होती माहिती। धारावी बचावसाठी आज जाहीर सभा। धारावीकरांसह 18 संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते आक्रमक। पुनर्विकासाच्या प्रकल्पामध्ये अदानींची धोकेबाजी उघड करणार। पुणे महापालिकेत समाविष्ट 34 गावात कर वसुली नाही। कर वसुलीला राज्य सरकारकडून स्थगिती। पुणे महापालिकेला जवळपास 250 कोटींचा फटका। सोलापूरकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला। उजनी धरणातून 1600 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। सोलापूर शहरासह ग्रामीण भागाची तहान भागणार। नवी मुंबईतील भाजपा माजी नगरसेवकाचा आत्महत्येचा प्रयत्न। कर्जत पोलीस ठाण्यातच केला आत्महत्येचा प्रयत्न। कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठात राष्ट्रीय एकात्मता शिबिराचं उद्घाटन। महाराष्ट्रासह 12 राज्यातील 21 विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवकांचा सहभाग। कारधा येथील जुन्या वैनगंगा नदी पुलावर उतरले विदेशी पक्षी। नागरिक अनुभवतात निसर्गाचा सुंदर देखावा। कोळसा भट्ट्यांवर महापालिकेकडून बंदी। कोळशामुळे प्रदूषणात भर पडत असल्याने निर्णय। तंदूर भट्ट्या वापरण्यावर रेस्टॉरंट ढाब्यांवर कारवाई। राज्यातील पहिले शासकीय कॅन्सर केअर युनिट सांगलीच्या मिरजेत होणार। 250 बेडचे पहिले शासकीय कॅन्सर केअर युनिट। मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये सरपंचाला जीवे मारण्याची धमकी। शाळेवर हजर का राहत नाही विचारल्यानंतर केली शिवीगाळ। टाकळी जिवरग येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक। ड्रग्ज तस्करीचे मुंबई कनेक्शन समोर। तुळजापुरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांना अटक। तामलवाडीत 59 ड्रग्जच्या पुड्यांसह आरोपींना अटक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।